तुकोबार आहे तुम्हा आपल्या जीवनात सांगता भैया जन्माला आलाय ना तर आल्याचं सार्थक करून घे. सार्थक करणं म्हणजे काय? बंगला बांधून घेतला, शेती विकत घेतली, प्लॉट घेऊन घेतले, याला जीवनाचं सार्थक म्हणता येईल का? हे करू नका असं मी म्हणणार नाही, हे करू नका असंही म्हणणार नाही, पण हे करत असताना आपल्या खऱ्या भगवंताचा विसर पडला नाही पाहिजे, म्हणजे आपलं जीवन सक्सेस झालं. फॉर एक्झाम्पल, आता बसलेल्या महिला मातांना माझा प्रश्न असेल, माझ्या माया माझ्या बहिणींना, ताई तुम्ही जर का रक्षाबंधनला घरून निघालात, जोपर्यंत भावाला राखी बांधायला निघालात, जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस झालेली नाही आहे. बरोबर आहे ना माया हो? तुम्ही घरून कशासाठी निघाले? तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी. जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही आहे. मग भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत सक्सेस नाही तुमची फेरी. मध्ये कितीही चुलत भाऊ, जीज भाऊ, मावस भाऊ कितला बी भेटू द्या, त्यांना राखी बांधू नका असं मी म्हणणार नाही, त्यांनाही राखी बांधा, ते पण नाराज नाही झाले पाहिजे. पण तुम्ही घरून निघाले होते कशासाठी? तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी. जोपर्यंत तुम्ही भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत मध्ये कितीही भेटणारे भाऊ असतील तर तुमची फेरी सक्सेस नाही आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तसंच पुरुष मंडळींनाही सांगेल, जर तुम्ही बहिणीला घ्यायला गेलात, जोपर्यंत बहिणीला घरी आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. उदाहरण म्हणून सांगेल, मधमा जर कधी माम बहिणी पोई बहिणी, तसं त्या माम बहिणीच नाही काय आवर्जून जातच तुम्ही, पण समजा त्या जास्त मागे राहायला ना, मला त्याच ना भाव नाही कडी राहणार. हां, तुम्ही आवर्जून जा शकता. हो, जाऊ नका असं मी म्हणत नाही, मधल्या नातेवाईकांना जरूर भेटा, पण तुम्ही घरून निघाले होते तुमच्या बहिणीला घ्यायला, जोपर्यंत बहिणीला आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. तद्वत जोपर्यंत तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. मग मधले नातेवाईक, जसं संसार असेल, इतर कोणतं कार्य असेल ते करू नका असं मी म्हणणार नाही, तेही करा. कारण आमचे संत सांगतात, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे असूनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. आता येऊयात मूळ मुद्द्यावर. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नाही का, हो, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, नाही का. हे आपलं काम आहे, ज्या कामासाठी आपण आलो त्याचा विसर पडला नाही पाहिजे. जसं की ज्या कामासाठी आलो ते काम झालंच नाही तर मग आपली फेरी सक्सेस नाही आहे. मग तसं की आपली अर्धी हिंदी मिक्स रास आपली, आणि त्यामा एक म्हण आहे, जन्माला आला याला पाणी वाहू. बरोबर आहे ना? हां, मग आपण जोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत आपली फेरी सक्सेस नाही. त्याच्यासाठी मला उदाहरण सांगायला आवडेल. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला, एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला सांगते, का हो धनी, रोज तुम्हीच जाता बाजाराला. म्हणले, मी उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणे, बाजार करणं इथलं सोपं नाही. बाई म्हणे, का बरं तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का? नवरा म्हणे, ऐक ना, बाजार करणं एवढं सोपं नाही. पण बाई काय ऐके नाही. आणि तुम्हाला सांगतो बरं का, बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. काय मत आहे मागचे दादा, काकाश्री, काय मत आहे तुमचं? बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकेशन समोर माणूसला हात टेकणं पडस. बरोबर आहे ना? बालहाट, जर तुम्ही नातूना हात धरीशने किंवा पोरगाना हात धरीशने असं चौकमा निघ्यात नाईट ड्रेस आहे तुम्हाला किसामा 1 रुपया नाही, किंवा धोतर आहे तुम्हाला किसामा 1 रुपया नाही. रस्ता तरी चालता तुम्हाला पोरगानं जर लक्ष चाललं की टपरीवर किंवा दुकानवर, त्यांनी सांगा, पप्पा बाबा मला की नाही वेफरचं पुडी पाहिजे, वेफरचं पॉकेट पाहिजे. तो बाप सांगस किंवा हातला राहणार, हातला सांग काहीच निर्बावड्या मन किसामा काहीच नाही, घर चाल रे, पुडी ली दे रे वो, बावड्या मन किसामा काहीच नाही शेरे, ली दे रे वो, नाही ते लोई पोट सुबर. बालहाट, तुमच्याकडे पैसा नसेल तरी तुम्हाला घेऊन द्यावं लागेल. बालहाट, स्त्रीहाट, बाईने जर ठरायली ना
आज काय बी करीश नाही मला माहेर जा नाही. जसं की नवरा बायको कितला का गोड बोलत ना, पण नवरा थोडा बाहेर फिरायला घ्या, फिरीश नेऊ ना, फिरीश नेल्यानंतर बाईला विचारस काय कसं काय चालू आहे, पाणी लाईन मला पिवाले, पिल्या ना, मग तो गल्लात पडेल माटवर पिल्या ना, तो सांगा रात ते खूप चांगलं वातावरण इथला मग काय बाधा आहे ना तुले, माल काय वाव शे, अरे तू नेमन सांग ना, काय नाही मन भाऊ जाय ना, पोन येलो तर मन वंजी सांग राहीन ती, तुमनी माहीन तब्येत खराब शे, माय सांग राहीन ती मन अंडेर एकदा वीसनी पेटी जायला पाहिजे, मला आजच माहेर जा नाही. तो नवरा सांगत दे कपाशी चाल मजूर भेटे नाही, जेम ते मजूर भेटेले कपाशी याची लेन मग जायचो का बर आजच जा सुना. माणूस रावण्या करत बाई सांगस मी आजच जा सुना, तसा तसा मग माणूस संता मग 2-3 कानपडा मध्ये देस तरी सुद्धा मन माय म्हणतं बुचडा वायासनी एकच सांगत बाळाला पैसा दी द्या, म्हणजे मार काय आलो सुद्धा एकच रास माल जाणशे आणि नाविलाज यासले देणंच पडत बाळाला पैसा, विलाज नाही. बरोबर आहे ना. बाबा सुद्धा म्हण राय ना भाऊ तुम ना कवेटा आहे बटी दादा अवघडे. बालहाट, श्रीहाट आणि जोगहाट. जोगहाट म्हणजे काय हो, ते साधू लोक फिरायचे पहिले बघा, नवनाथांचे ते साधू फिरायचे ना, हा ते पेटी वगैरे असायचे त्यांच्याकडे, ते भजन गायचे, हे हरि ओम 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 हरि. ते साधू महात्मा गलीतून येत होता. एक दादानं बघितलं, याच्या लक्षात आलं की हा साधू येतोय म्हणजे नक्कीच 5-10 रुपये 20 रुपये 50 रुपये मागेनच बुवा. पण इथला राग मध्ये का ना की हा साधूने आपल्याकडे काहीच मागायला नाही पाहिजे असा बजेट नव्हता भाऊ. साधू महात्मा आला, हा भाऊ ओट्यावरनं बघत होता साधूकडे रागात, याला वाटत होतं की मी इथला राग मध्ये साधू मन राग दे की पैसे जायला पाहिजे मला बिगर विचारानं. हा भाऊ राग मध्ये किरणता नेमका साधू जोडे होना यान दारमाईश याला सांगत भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया. आता मला सांगा त्याला दिलदार म्हणेल त्याला नीच बनायला चालेल का ते, आता त्याला थोडी स्माइल द्यावी लागली, हसावं लागलं. हा ते साधूने अंदाज लायली ना वासना म्हणजे फसना बुवा. ते साधू बाबा ने सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता, पूरा मालेगांव घूम के आया बेटा पर किसी के घर की चाय नहीं पी, पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है. मग आपल्या असं वाटत अहो आपल्या इथला चांगला मन राही ना वो, मग चान पाणी करता काय आपण नीस बनाना त्याला बोलायले तसा या बाबावर. मग बाबावर वट्टावरू नका, मग सुरू करत भैया तू तो बहुत दिलदार दिखता है बेटा पर तुझे तेरे ही लोग फसाते हैं. हा ओ बाबा खरं आहे हो भाई आमना तुझी नीचे तू. आणि प्रत्येक माणूसला असं वाटत मला कोणतर पसाड राही नको असं, भले तुम नका दुसरा वावर मग बांध चालना जाय ना तरी असं वाटत मन वावरतं तर निघ राही ना असं. खरं आहे का नाही हो. तुम्ही दुसरा प्लॉट माका बीम टाकले तर नाही तरी असं वाटत की अजून फुटभर जागा म्हणतं ती राही गेली. कारण माणसाला स्वार्थ सुटत नाही. स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला अजिबात दिसत नाही. बरोबर आहे ना. स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसत नाही म्हणून प्रत्येक माणूसला असं वाटत की मला कोणतरी पसाड राहणं. काही लोक तिथलं शहाणा राहतच ना. एक भाऊ मंजोडी हो ना माल म्हणे रविकिरण बाबा म्हणतं काय म्हणे महाराज म्हणतं काय बाई म्हणे आमनं गाव पुरं नीचे म्हणे महाराज म्हणतं काय गोष्ट करा ना दादा. हा म्हणे महाराज अख्खं गाव नीचे म्हणे आमनं. म्हणतं अख्खं गाव नीचे तू बी ती नीचच होईनार भाऊ. अख्खं गाव नीचे म्हणल्यावर तुला एकला चांगलं बनाल कसं काय चालेल. त्याच गावामध्ये तू बी राहस ना. काही लोक लय भारी असतात हुशारीनं बोलायला जातात. विठ्ठल विठ्ठल काय सांगत होतो मी. काही लोक बोलायला लय चतुर असतात नाही का. म्हणे बडगाव नालायक शे. बडगाव जर नालायक राहीन ते नालायक अख्खं गाव नालायक तू एकला कसं काय चांगला राहू शकस. अख्खं गाव नालायक ते तू पण नालायक नाही का. काही लोक हुशार असतात आणि ते साधू महात्मा इतके भारी फसवतात ना, इतके भारी फसवतात. या माणसासले जरा फसाणं सोपं अवघडच असते असले. या बहिणीसले ते तवच अटकायला येतात काय त्या ते गाडीमा पोट जातील तर काय ते किराणा हो म्हणा. बापरे मी इथला जीव थोडी सांग राहिनो तुम्ही हो म्हणा. बापरे बयान कुंदाशे रे बोहाटी मी आ राय मारी सांग राहिनो. त्या आईन त्या जाईरा ना त्यातले जाऊ द्या. ऐका
मान चेसले त्यासले ना मान चेसले शिशे मग उतार आले बाटले मग उताराला गैरा टाइम लागस पण या बहिणीसले तो पसाडी निघ जातात हो यासले थोडा टाइम लागस या बहिणीसले फक्त त्या साधूने इथलं सांगायला पाहिजे ताई तुझ्या पायाची माती उचलली या तुझ्या साडीचा पदर कापलेला तुझे केस कापलेले तुझ्यावर करणी केलेली हो माय खरंच मजाने दुई गो माय म्हणता पोल काय बी डिल्ला व्हायला लागेल मागे टाकेल होती ना साडी आहे मागली नेस कापाव हो माय पदर ना बरं नको येणं सत्यानाश होई जा काय घेणं नाही देणं नाही बरोबर आहे की नाही हो इथलं सोपर अस तुमनं जाऊ द्या म्हणा घर ना किस्साशी म्हणी स्वतःनीच वहिनी बनाय रे ना अवघर किडा पाडस मामानात कोऱ्या मन वहिनजी सिंगल खुर्चीवर बसूच नाही शकस 3-4 खुर्च्या एरायरमा टाकण्या पडती तो बसाडणं पडस म्हणजे अंदाज लायला कशी होईल तरी एक रोज फिरी म्हणून मी तर गाडी दार मलाही मन वहिनी रड राहते म्हणतो वहिनी काय वहिनी का बरं रडणार म्हणतो काही नाही भाऊ म्हणे एक बाबा यायला होता म्हणे म्हणतो काय होई गे तो बाबा सांगे बहीण तुला करणी कर देले त्या माशी वैरायनी ओ वहिनजी दुनियाभर ना गार आहे तू आशीने वैरायनी 15 खुर्च्या मोठा केले तू आखो कितल्याक मोळस म्हणजे नुसतं सांगा ना कामशे हो तुमले ते तवेच ते 2-4 हातला गवतो गुंडायले जातं तुम्हाला पाहिजे हो त्या माणसाला सांगितलं भैया आप बहुत दिलदार दिखते हो भैया पर तुझे तेरे ही लोग फसाते हा ओ बाबा खरे मग थोडं पटाडता चहा बनस तिथला टाइम माव सांगत भैया पूरा गांव घूम के आया पूरा मालेगांव घूम के आया किसी के पास से 1 रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा एक काम करेगा सांगा ना बाबा कछु नहीं बेटा हम साधु लोग नर्मदा परिक्रमा लगा रहे हैं हम साधु लोगों को कुछ भोजन देगा आता आपले काय साधा लोकांना आज वाढत भोजन देणं काही विशेष नाही भाऊ 10-20 लोकांना जेवण नाही का आपलं घरनी तोरणी जाय रास घरना गहू दयलच राहतात आदलं 2 आदलं बरोबर आहे ना हो आदलं 2 आदलं गहू दयल रास घरनी तोरणी जायचे हो आणि राहिनी गोष्ट ते मोदी साहेबच ना उपकार आहे तांदूळ भरपूर गरमा पडेलच येत तांदूळ उन्हात का मला सांगा ना आवडत मला खरंच मायच्यान कधी मला राजकारण काही समजत नाही पण बिचारा मोदी साहेबच ना तांदूळ 12 बलता उपकारही जायला इथला उपकारही जायलेत ना पहिले तांदूळ खावायला भेटत नाही खिचडी खावायला भेटे नाही खिचडीच ना खिचडी जर बनवणी पहिले पाहुणचार राय खिचडी ना मयूर बाबा खिचडी ना पाहुणचार राय जर कोण पाहुणा होणार ना खिचडीन तयन जर काढा ना ते मोठा पाहुणचार म्हणत पहिले लोक ऐकले मी दाखलपणे हो आणि जर कधी पाहुणा होणार खिचडी बनवाय गी ते घर माना कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेल का ब खिचडी खुटी नको जाऊ तांदूळच राहत नाही तव इतका तुटवडा होता हो तांदूळनी खिचडी खावाले घर माना पाहुणाच ना संगे एकच सदस्य बसाडना पडे इतका तुटवडा होता तांदूळच ना आता इथला नेतात पिठी जायले ना संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजणी असा जीव करच पडा रे 15 रे ओ म्हणा बाप रे हो भाऊ आज बी खिचडी दडकाय रे आई बहिणी बाकी नाशनी बोलानी हिंमत होत नाही ना बायकोल बोलानी हिंमत होत नाही या काय करता संध्याकाळी खिचडींची कुकरनी शिट्टी वाजणी का लय गोदडले टाक म्हणा अगोदर मजाना जीव कराना थरक बी भराय राय ना सर्दी बी होई गई बेमार बी होई गई खाशी बी होई गई माले बट एकच रे आप्पा तू असा बेम काय निघत काम सांग राय ना दखा बहिणी म्हण या भाऊशनी तुमले सांगानी हिंमत होत नाही मी तुम्हाला पाय पडस थोडा खिचडीना दामा बंद कर द्या थोडासा तुम्ही बोलता दामा धरेले संध्याकाळी वहिनी का नवरा असा कॉटवर खुर्चीवर बडेल राय ना का सुरू कर देते माय हो वातावरण बी काय गंध आहे माय कंबर बी ठणकी राय ना डोकसं बी दुखी राय ना काव माय खिचडी टाक देऊ माय आई माडीतून खिचडीन परसादी चांगला पुऱ्या लद होई घ्यात बटा ताकदच राही नाही पुरेच मा हा बडा मजा ना होई घ्यात पहिला म्हातारा असा दांडगला राहत आवतना बैल जर चाले ना त्याला एक गोदामा बसाड देत असा म्हातारा राहत पहिला हा ते पोरेस मा ताकद राहिली नाही खावाले चांगलं देतात नाही तुम्ही पहिला म्हातारा आहे ना जर बाजी सरी जाय ना माहिती असले ना असं मॅगीन फॅगी नाही बनायती ओ मॅगीवाले माया सोन असं मॅगी फॅगी नाही पोळी चुरी टाकेत भाकर चुरी टाकेत त्यावर तेल टाक देत गुळ चुरी देत गुई तेल ना खाला खाय रे भाऊ असा दांडगल्ला म्हातारा होता दर्जामा जर 4 क्विंटल ना बी दगड परेल राय ना असं आल्लं उचलून मागे फेक देत असा दांडगल्ला म्हातारा होता आणि ते आपला पोरे
आमनं दोंडायचा मग 23 वर्ष ना पोऱ्यानं हातमुड झालं तर गया मग पाटा गुंडाय फिरांता म्हणतं बावड्या काय वगैरे काय नाही म्हणे महाराज हातमुडी घ्या म्हणतं कसं काय रे काय नाही म्हणे महाराज मागे तीन बकरीन गोमाल देणं मरतात नाही अंडे ना गंदा पटा बकरीन गोमाल देणं हात मोडली ना तुम्ही वायबार केंद्राने बहानट सुरूत ना खावाले चांगलं राहीन आणि चांगलं खावाडत जाऊ बहिणी सोन बालता सत्यानाच करणाला तुम्ही खिचडीन पर झाले पहिला म्हातारा असा बारी बारीक आहेत अजून सुद्धा त्याच ना चेहऱ्यावर ना तेच दखीने आपल्याला आज देतात 30-35 वर्ष ने वय मा हां आज बी म्हातारा 60 वर्ष ना म्हातारा आपली जिरावस 70 वर्ष ना म्हातारा असं जे पहिलं खायल आता खावाला चांगलं भेटत नाही बोलू नका ए राजा ए पिलू ए राजा बोलू नको रे ओ भाऊ लय रे तू दाढी धरत नको रे भाऊ कोण बोललाय आता बोललाय ना नका बहिणी तुम्ही बी नका बोला हो म्हण्या सोन चिडी सोन नका किडा पाळा हो बहिणी सोन पहिलेच बट उजळे लिंगत वाट राय ना माले मी जेमतेम येले पशी जायले अशी वाट राय ना पहिली धाव अख्खा वरीस मला डायरेक्ट असा दरी लय लिंगत वाट राय ना माले काहीच सुधरी राय ना माले पण आता मग काय ना तुम्हाला एकच राय ना फक्त माले ते साडी देणार रे इथलं माहिती आहे रवी किरण महाराज नाव आहे की लोक ही जातच बा पण ते येवायला पाहिजे पण तरी तुम्हाला मानले बरं आहे नाही पेक्षा मग काय म्हणा ना नाही का विठ्ठल पुत्र जन बंधू सोयीर विष्णू सर्व मिथ्या हे जाणून शरणारी गा दिवसे हो काकडा ना आनंद बोलता शेव पण काकडाच सापडत नाही झालं मला काकडा टाइमला मीच वाकडा व्हायला राहत पाया पडून सांगितलं तरी समाज ऐकत नाही बाप म्हणलं तरी समाज ऐकत नाही अरे कार्याची भाषा वापरली उठा रे आता तरी भगवंताचं नामचिंतन करा परी दुसरा येईल जरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं हो सरतीचे वंडीबा काळ बांधून येईल सरतीचे वंडीबा काळ बांधून येईल सरतीचे वंडीबा काळ बांधून येईल एका जनार्दनी मध्ये काय वाजाईल एका जनार्दनी मध्ये काय वाजाईल काय वाजाईल
प्रमाण घेतलं आमच्या कुणाल बाबांनी. शेवटी नाथ बाबा सांगतात आमचा बापाचं काय जातं या, तुम्ही जर काय केलं नाही नुकसान तुमचीच आहे. हो, इतकं समजून पण ऐकत नसतील तर पुन्हा आमचे संत शिवी देतात. मग काय काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशे. जर भगवंताचं नामचिंतन येत नसेल तुमच्या मुखात तर मग शिवी घातली तू नाथबाबांनी. तो अधिकार माझा नाही म्हणून मी बोलत नाही. हो, मग इतकं सगळं सांगूनही समाजाला समजत नसेल मग संत शिवी घालतात. हो, खरं तर आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. आणि मग तिथंही साधकांचा प्रश्न आहे. तुकोबार आहे तुम्ही म्हणता भगवंताच्या प्राप्तीसाठी आमचा जन्म आहे, ठीक आहे ना, आम्ही भगवंताचं नामचिंतन करू, पण कोणत्या देवाचं नामचिंतन करू हा मनात प्रश्न आहे. मग आता तुकोबाराय कोणत्या भाषेत सांगतील, मी तुकोबारायांची पायाची धुळही बनू शकत नाही, पण मी उगा प्रयत्न करतो तुम्हाला समजवण्यासाठी. कारण मी कोणाच्या बापाला नाव ठेवत नाही. मना बाप किंवा मनी माय चांगली शे यांसाठी दुसऱ्या मायले मला नाव ठेवणं नाही. बरोबर आहे ना. माझा वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, माझ्या जगाच्या मालकासारखा पंढरीश पांडुरंग परमात्म्यासारखा देव नाही. कारण पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणजे तोच जो अयोध्येमध्ये जन्माला आलेला राम असेल, जो मथुरेत जन्माला आल्याच्या नंतर जन्म उत्सव गोकुळात साजरा केला आणि वृंदावनमध्ये रासक्रीडा खेळले तो कृष्ण. रामकृष्ण दोघं मिळून जो विटेवर उभा आहे तो हरी. म्हणून आमच्यासाठी तोच खरा देव आहे. पण मी दुसऱ्यांच्या पंथाला नावं ठेवेल इतकी मूर्खता करत नाही. पंथ कोणताही असू देत. मग आता काही काही मानभावपंथी लोक असतात, काही वारकरी संप्रदायात असतील, काही आनंद संप्रदायातले असतील, काही ज्याच्या त्याच्या पद्धतीने जोतो. कोण धन निरंकारवाला असेल, बरोबर आहे ना, कोणी कोणी दंदन सद्गुरूवाला असतील. मी अजिबात कोणाला नावं ठेवत नाही. मीच जर तुम्हाला नावं ठेवलं तर मी माझ्या स्वतःच्या मायला शिवी दिल्यागत गोष्ट होईल ती. कारण तुम्ही माझ्या धर्माचे आहात, तुम्हाला कसं नाव ठेवेल मी, बरोबर आहे की नाही. हां, तर मग ऐका, तुम्ही परमार्थ कोणताही करा पण तो अंतःकरणापासून असला पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही संप्रदायातले असू देत, वारकरी संप्रदायातले असू दे, नाथ संप्रदायातले असू देत, आनंद संप्रदायातले असू दे, किंवा मग निरंकारी असू देत, कोणताही भगवंत. उदाहरण म्हणून सांगेल, नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, शेवटी गटारीतलं पाणी सुद्धा कुठं जाऊन पोचतं, समुद्राला जाऊन पोचतं. नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, गटारीतलं पाणी सुद्धा समुद्राला जाऊन पोचतं. तसं भक्ती कोणतीही असू देत, भक्ती कोणची असू देत, ती अंतःकरणापासून असली की भगवंताला चरणाला जाऊन ती मिळते. आणि अंतःकरणापासून देवाची भक्ती करावी. मग कोणता तरी एक देव आपुलासा करा. महाराज अभंगाच्या